महसूलशाही या चॅनलवर स्वागत आहे. स्वतःच्या मालकीची शेतजमीन भाड्याने दिली आणि ती कायमची हातातून गेली ही भीती मनात आहे का? पण आता असं होणार नाही. अगदी बरोबर. बॉम्बे टेनन्सी ॲक्ट 1948च्या भीतीमुळे राज्यात हजारो एकर शेतजमीन पडून राहायची. कुळ कायदा लागेल आणि जमीन हातातून जाईल या भीतीने कोणीही आपली जमीन दुसऱ्याला कसायला देत नव्हतं. म्हणजे ती दहशतच होती एक प्रकारची. पण आता नवीन कायद्यामुळे जमीन मालक आणि शेती करू इच्छिणारे तरुण या दोघांचाही कसा फायदा होणार आहे याचीच पार्श्वभूमी आपण आज उलगडणार आहोत. होय, आज आपण भाडेपट्टा करार, ज्याला आपण सोप्या भाषेत लीज म्हणतो, तो कसा करायचा, मालकी हक्क कसा सुरक्षित राहतो आणि तहसीलदार यात कशी मदत करतात हे पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा विषय महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. अनेक वर्ष ज्या कायद्याच्या भीतीच्या सावटाखाली शेती पडून होती, ती भीती आता कायमची दूर करण्यासाठी हा नवीन कायदा आलाय. आता बघा, हा विषय आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गावाकडे गेल्यावर आजही पाहायला मिळतं की अनेक लोकांची शेती तशीच पडून आहे. बांधावर मोठी झाडं वाढली आहेत, पण जमीन कसली जात नाही. हो ना, हे चित्र खूप सामान्य आहे. आपण जेव्हा जुन्या कायद्यांचा विचार करतो, विशेषतः बॉम्बे टेनन्सी ॲक्ट 1948, तेव्हा त्यामध्ये कसेल त्याची जमीन हे तत्त्व दिसतं. याचा नेमका अर्थ काय होता? कसेल त्याची जमीन या तत्वाचा मूळ उद्देश त्या काळी खूप चांगला होता. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, पण जे राबतात त्यांना हक्क मिळावा हा विचार होता. पण व्यवहारात काय झालं? अनेक जमीन मालक नोकरीनिमित्त शहरात गेले होते. त्यांनी जमीन गावाकडच्या एखाद्या व्यक्तीला वाट्याने कसायला दिली आणि जुन्या कायद्यानुसार जो सलग काही वर्षे जमीन कसत होता त्याला कुळ म्हणून हक्क सांगता येऊ लागला. अच्छा, म्हणजे 7-12 उतार्यावर त्यांचं नाव लागायचं. अगदी तेच. 7-12 उतार्यावर इतर हक्क या रकान्यात त्या कुळाचं नाव लागलं आणि एकदा नाव लागलं की मूळ मालकाला ती जमीन परत मिळवणे जवळपास अशक्य होऊन बसलं. बापरे, म्हणजे एखाद्याने विश्वासाने जमीन दिली आणि कायद्याच्या आधारे दुसरा व्यक्तीच मालक झाला. म्हणूनच लोकांचा विश्वास उडाला. होय, आणि त्यामुळेच हजारो एकर जमीन आजही पडून आहे. आता यावर उपाय म्हणून महाराष्ट्र कृषी जमीन भाडेपट्टा अधिनियम 2017, ज्याला इंग्रजीत महा XSVI ऑफ 2023 म्हणतात, तो अस्तित्वात आला आहे. मग हा कायदा नक्की कधीपासून लागू झालाय? हा कायदा 1 जानेवारी 2025 पासून प्रत्यक्ष लागू झाला आहे. आता या कायद्याने तो जुना कसेल त्याची जमीन हा नियम पूर्णपणे बाजूला ठेवला आहे. म्हणजे जसं आपण शहरात एखादं घर 11 महिन्यांच्या करारावर भाड्याने देतो. अगदी बरोबर. आपण घर भाड्याने देताना निर्धास्त असतो ना, तशीच ही सोय आहे. आणि हा कायदा हवेत तयार झालेला नाहीये. तो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882, रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 आणि महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट या भक्कम कायद्यांच्या पायावर उभा आहे. अच्छा, पण या कायद्यात नेमक्या व्याख्या काय आहेत? कलम 2 नुसार कृषी जमीन आणि भाडेकरू यांच्या अत्यंत स्पष्ट कायदेशीर व्याख्या करण्यात आल्या आहेत. पण इथेच लोकांचा एक मोठा गैरसमज आडवा येतो. खेड्यापाड्यात आजही अशी चर्चा असते की जमीन भाड्याने दिली की भाडेकरूचं नाव थेट 7-12 उतार्यावर लागतं. हाच तर अत्यंत महत्त्वाचा गैरसमज आज आपल्याला फोडायचा आहे. नवीन कायद्यानुसार भाडेकरूचं नाव 7-12 उतार्यावर अजिबात चढत नाही. अजिबात नाही. मालकाचा मालकी हक्क 100% सुरक्षित राहतो. 7-12 पूर्णपणे कोरा आणि सुरक्षित राहतो. मग इथे एक प्रश्न निर्माण होतो, जर 7-12 वर नाव लागत नसेल तर या कराराची सरकारी नोंद कुठे राहते? याची नोंद तहसीलदार कार्यालयात एका स्वतंत्र रजिस्टरमध्ये ठेवली जाते. त्या रजिस्टरचा आणि 7-12 उतार्यावरील मालकी हक्काचा काही संबंध नसतो. म्हणजे ती फक्त एक प्रशासकीय नोंद असते? होय, फक्त माहितीसाठी नोंद असते. आता एक महत्त्वाचा मुद्दा, या कायद्यामुळे राज्यात पडून असलेली हजारो एकर शेतजमीन पुन्हा उत्पादक होईल, हा एक खूप मोठा फायदा आहे. हे तर खूपच चांगलं आहे, पण मला थोडं खोचकं विचारायचं आहे. म्हणजे मी माझी शेतजमीन कुणालाही कशासाठीही भाड्याने देऊ शकतो का? त्यावर तो कारखाना काढू शकतो का? नाही, अजिबात नाही. कलम 4, 5 आणि 6 यावर स्पष्ट बंधने घालतात. जमीन फक्त कृषी आणि संलग्न क्रियांसाठीच वापरता येते. म्हणजे शेती, फळबाग किंवा पशुपालन? बरोबर.
जर त्याने तिथे विटांची भट्टी लावली किंवा गोडाऊन बांधले तर तो कराराचा थेट भंग ठरतो. आणि समजा ज्याला जमीन भाड्याने दिली आहे त्याने परस्पर ती जमीन तिसऱ्याच व्यक्तीला उपभाड्याने म्हणजे सब लीजला दिली तर कलम 6 नुसार यावर स्पष्ट बंदी आहे. हा करार अजिबात हस्तांतरणीय नाही किंवा वारसा हक्काने पुढे जात नाही. भाडेकरू ती जमीन उपभाड्याने देऊ शकत नाही. आणि अनुसूचित जमातींच्या म्हणजे एसटी प्रवर्गातील जमिनींबाबत काय नियम आहेत? त्यांच्या जमिनीसाठी जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टरची पूर्व परवानगी घेणं अत्यंत सक्तीचे आहे. त्याशिवाय केलेला करार बेकायदेशीर ठरतो. आता प्रत्यक्ष व्यवहारात होणाऱ्या चुकांकडे येऊया. नागरिक यात सर्वात मोठी चूक कोणती करतात? सर्वात मोठी चूक म्हणजे तोंडी करार करणे. गावातल्या गावात विश्वासावर ठरवतात तेच ना? हो, पण जेव्हा वाद निर्माण होतो तेव्हा या तोंडी कराराला शून्य किंमत असते. करार नेहमी लिखित असावा. आणि अधिकारी पातळीवर काय चुका होतात? कधीकधी तलाठी किंवा महसूल कर्मचारी जुन्या सवयीने या कराराची नोंद सातबाराच्या फेरफारात घेण्याची चूक करू शकतात. अरे अच्छा, मग अशा वेळी काय करायचं? नागरिकांनी अधिकाऱ्यांना शांतपणे आठवण करून द्यावी की नवीन कायद्यानुसार ही नोंद फक्त तहसीलदारांच्या रजिस्टरमध्येच व्हायला हवी. ही खूपच प्रॅक्टिकल माहिती आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, कारण योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता हे थोडं स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. समजा मला माझी जमीन भाड्याने द्यायची आहे, तर प्रत्यक्ष कायदेशीर प्रक्रिया काय आहे? कलम 3 नुसार ही प्रक्रिया चालते. अत्यंत सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे दोन्ही पक्षांनी चर्चा करून मुदत आणि भाडे ठरवा. मुदत 1 ते 5 वर्षे असू शकते. अच्छा, म्हणजे जास्तीत जास्त 5 वर्षे. आणि दुसरा टप्पा? दुसरा टप्पा वकिलाकडून किंवा तहसील कार्यालयातून कराराचा मसुदा तयार करा. आणि यासाठी स्टॅम्प ड्युटी किती लागते? खूप खर्च येतो का? अजिबात नाही. तिसरा टप्पा हाच आहे. महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टनुसार एकूण भाड्याच्या फक्त 0.25% मुद्रांक शुल्क भरायचे असते. ई स्टॅम्प पण चालतो. म्हणजे खूपच नाममात्र खर्च आहे. होय. मग चौथा टप्पा उपनिबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार कार्यालयात 4 महिन्यांच्या आत या कराराची नोंदणी करा. बरं, नोंदणी झाली, पुढे काय? पाचवा टप्पा नोंदणीकृत कराराची एक प्रत तहसीलदारांकडे माहितीसाठी दाखल करा. आणि सर्वात महत्वाचा 6वा टप्पा, तो काय? हे सगळं झाल्यानंतरच भाडेकरूला जमिनीचा ताबा द्या. ताबा आधी आणि करार नंतर अशी चूक करू नका. या संपूर्ण प्रक्रियेला साधारण किती दिवस लागतात? या प्रक्रियेला फक्त 15 ते 30 दिवस लागतात. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मालकाचा 7/12 व फेरफार एवढीच कागदपत्रे लागतात. आता चर्चेच्या एका अत्यंत नाजूक टप्प्याकडे वळूया. मागच्या एका व्हिडिओवर एका भावाचा प्रश्न होता की मुदत संपल्यावर भाडेकरूने जमीन सोडलीच नाही तर काय करायचं? कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतील का? हीच भीती लोकांना सतावते. पण कलम 8 ते 11चा संदर्भ देऊन मी सर्वांना दिलासा देऊ इच्छिते. म्हणजे कोर्टात जायची गरज नाहीये? अजिबात नाही. इथे तहसीलदार हेच सक्षम अधिकारी म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत. पण सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी परिस्थिती नाहीये तर? नाही. अधिकाऱ्यांनीही या कायद्यानुसार 3 महिन्यात निर्णय देणे बंधनकारक आहे. जर वेळ लागत असेल तर नागरिकांनी कलम 8 ते 11चा आधार घेऊन पाठपुरावा करावा. आणि समजा भाडेकरूंनी करार मोडला किंवा जमिनीचं नुकसान केलं तर? प्रति हेक्टर 50,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आणि मुदत संपल्यावर ताबा न दिल्यास तहसीलदार थेट पोलिसांच्या मदतीने ताबा मिळवून देतात. बापरे, म्हणजे कायदा एकदम कडक आहे मालकाच्या बाजूनी. पण जाता जाता मला हे विचारायचंय की यात भाडेकरूचा काय फायदा आहे? फायदा खूप मोठा आहे. या नोंदणीकृत करारामुळे भाडेकरू शेतकऱ्याला अधिकृत दर्जा मिळतो. त्याला पीक विमा, बँक कर्ज आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी मदत मिळणं सोपं होतं. म्हणजे दोन्ही पक्षांचा कसा फायदा आहे हे यातून स्पष्ट होतंय. अगदी बरोबर. आज आपण या विषयाची खूप सखोल चर्चा केली. थोडक्यात उजळणी करायची झाली तर लिखित आणि नोंदणीकृत करारच करा. 7/12 पूर्ण सुरक्षित राहतो आणि तहसीलदार यात थेट संरक्षण देतात. होय. त्यामुळे आता भीती बाळगण्याची कोणतीही गरज नाही. आपल्याला यापुढे कोणत्या नवीन विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सुचवा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, ही माहिती तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तसंच टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी डिस्क्रिप्शन तपासा, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया.
लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.